सुमितची नवी कोरी लाखो रुपयांची गाडी एका वृद्धाश्रमासमोर येऊन उभी राहते. त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेली आई माळ जपत असते. ती नामस्मरण करत असते. तिचे डोळे बंदच असतात. सुमित म्हणतो, आई, आलं वृद्धाश्रम, चल जा लवकर. आई डोळे उघडते आणि म्हणते, बाळा, नामस्मरण होतच आलंय, 2 मिनिट फक्त. तर सुमित म्हणतो, आई, माझ्याकडे वेळ नाहीये, मला महत्वाच्या मीटिंगला जायचंय. माझा रस्ता विरुद्ध दिशेला आहे. 2 मिनिट सुद्धा नाहीये माझ्याकडे तुला द्यायला. चल, उतर लवकर आणि बॅग घेऊन जा. सुमितची आई पूजा आपलं नामस्मरण थांबवते आणि डोळ्यात आलेला अश्रू अलगद पुसते. ती गाडीतून खाली उतरते आणि नंतर मागच्या सीटवरून तिची बॅग घेते आणि सुमितला म्हणते, बाळा, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मला भेटायला येत जा. मला माझ्या नातवंडाची खूप आठवण येईल रे. कमीत कमी त्यांना तरी पाठवून देत जा. सुमित चिडून म्हणतो, आई, तुला काही काम नाही, तू बिनकामाची आहेस, पण आम्हाला कामं असतात. मला माझं ऑफिस, मीटिंग असतात. तुझ्या सुनेला घरची कामं आणि तिचं ऑफिस असतं. मुलांना शाळा आणि त्यांचे क्लासेस असतात. जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हाच आम्ही येऊ. असं म्हणून सुमित आपली गाडी चालू करतो आणि तिथून निघून जातो. पूजाताई सुमितच्या गाडीकडे पाहतच राहतात. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. 2 वर्षांपूर्वी पूजाताई आणि त्यांचा नवरा गावी राहायचे. सुमित हा त्याच्या बायको आणि मुलांबरोबर शहरात राहायचा. जोपर्यंत पूजाताईंचा नवरा होता तोपर्यंत त्यांना कोणाचीही गरज नव्हती. परंतु नवरा गेल्यानंतर सुमित आईला घेऊन शहरात आला होता. परंतु आपल्या राजाराणीच्या संसारात आई नको म्हणून आईला वृद्धाश्रमात पाठवायचा निर्णय घेतला होता त्याने. या काही क्षणांमध्ये पूजाताईंच्या डोळ्यांसमोर मागील संपूर्ण आयुष्यच जातं. या घटनेला जवळपास 5 वर्षे उलटून जातात आणि या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये तर सुमितने एकदाही त्याच्या आईची चौकशी केलेली नसते. तो आईला भेटायलाही गेलेला नसतो. आई जिवंत आहे की मेली आहे हे सुद्धा त्याला माहीत नसतं, कारण तो आपल्या संसारात खूप खुश असतो. मागील 5 वर्षांमध्ये त्याने चांगलीच प्रगती केली होती. तो आपल्या कंपनीचा सिनियर ऑफिसर बनला होता. त्याचा पगारही लाखोंच्या घरात गेलेला होता. विदेश प्रवास, नवीन गाड्या, मोठं घर, हौस मौज, पार्ट्या हे सगळं त्याच्या आयुष्यात होत होतं. पण एक दिवस अचानक सुमितच्या कंपनीचे MD त्याला बोलवतात आणि म्हणतात, मिस्टर सुमित, मागील 5 वर्षांमध्ये तुम्ही खूपच छान प्रगती केलीये. एक साधे एम्प्लॉई म्हणून जॉईन झालेले तुम्ही सिनियर ऑफिसर झाला आहात आणि आता तुम्ही पुढच्या पदावर जावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही कंपनीचे CEO सुद्धा बनू शकतात. हे ऐकून तर सुमितला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, काय, CEO? सर, तुम्ही खरं बोलताय का? कंपनीचे MD म्हणतात, हो सुमित, मी खरं बोलतोय. तुला या कंपनीचा CEO बनायची संधी आहे, परंतु त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. सुमित म्हणतो, करेल ना सर, तुम्ही कोणतंही काम सांगा, कितीही अवघड असलं तरी मी ते करेलच हो. कंपनीचे MD म्हणतात, मागील काही वर्षात एक गृहउद्योग खूप पुढे आला आहे. फक्त 5 वर्षात या गृहउद्योगाने मोठी प्रगती केलीये. देश विदेशांमध्ये त्यांचे पदार्थ विकले जातात. लोकांना ते खूपच आवडतात. जर आपण त्यांच्याबरोबर पार्टनरशिप केली तर आपली कंपनी फक्त आपल्या भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होईल. आणि तुला त्यांच्याशी पार्टनरशिप करायची आहे. तुला जर हे कॉन्ट्रॅक्ट मिळवता आलं तरच तू या कंपनीचा CEO बनशील. सुमित म्हणतो, काळजी नका करू सर, मी एका आठवड्यातच हे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दाखवेल.
कंपनीचे MD म्हणतात, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. ज्या दिवशी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळेल त्याच दिवशी तू या कंपनीचा CEO झाला असशील. सुमित खूपच खुश होतो आणि थँक्यू सर म्हणून केबिनमधून बाहेर पडतो. पुढील 2 दिवसांमध्ये सुमित गृह उद्योगाच्या संस्थापकांशी आपली मीटिंग ठरवतो. सगळं प्रेझेंटेशनही तयार करतो. काहीही करून हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळायला पाहिजे असं तो मनाशी ठरवतो. आणि काही दिवसानंतर सुमितची या गृह उद्योगाच्या संस्थापकांबरोबर मीटिंग असते. आज त्यांच्यासमोर चांगले प्रेझेंटेशन द्यायचं आणि ते कॉन्ट्रॅक्ट घेऊनच राहायचं असं मनाशी ठरवून त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचतो. तिथे गृह उद्योगाचं काम, त्यांची मॅनेजमेंट आणि त्यांच्या पदार्थांची चव हे सगळं पाहून सुमित खूप इम्प्रेस होतो आणि नक्कीच याही कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला फायदेशीर ठरेल असं त्याला वाटतं. तो या गृह उद्योगाच्या ऑफिसर समोर आपलं प्रेझेंटेशन देतो. तेव्हा ऑफिसर म्हणतात, आम्हाला तुमची ऑफर आवडली आहे, तुमचं प्रेझेंटेशन पण आवडलंय, परंतु फायनल निर्णय आमचे CEO मॅडम घेतील. सुमित म्हणतो, ठीक आहे, पण कोण आहेत तुमच्या CEO मॅम? सिनियर ऑफिसर सांगतो, तुम्हाला आमच्या CEOंना भेटून खूप आनंद होईल, कारण त्यांची पर्सनॅलिटी खूपच युनिक आहे. जरी त्यांनी कंपनी स्थापन केली असली, त्या कंपनीच्या CEO असल्या तरी त्या दरवर्षी फक्त 101 रुपये पगार घेतात आणि या कंपनीचा सगळा नफा त्यांच्या वृद्धाश्रमाला देतात. सुमित म्हणतो, खरंच अशा CEOंना भेटायला मलाही खूप आवडेल. त्यांचं कर्तृत्व महान आहे. एवढी मोठी कंपनी चालवून एवढं मोठं यश मिळवूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. ते इतकं चांगलं काम करतात तर त्यांना भेटायलाच हवं ना. तेवढ्यात कॉन्फरन्स रूमचा दरवाजा उघडतो. गृह उद्योगाचे सर्व ऑफिसर्स त्यांच्या जागी उभे राहतात. सुमित सुद्धा उभा राहतो, कारण या उद्योगाच्या CEO आलेल्या असतात. CEO त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसतात. तेव्हा त्यांना पाहून सुमितच्या पायाखालची जमीन सरकते, कारण या गृह उद्योगाच्या CEO दुसरे तिसरे कोणी नसून त्याचीच आई असते. ज्या आईला आपण 5 वर्षांपूर्वी वृद्धाश्रमात सोडून आलो होतो, जिला आपण बिनकामाची म्हणालो होतो, ती आपली आई आज करोडो रुपयांची मालकी असलेल्या गृह उद्योगाची संस्थापक आहे, CEO आहे. सुमितला काय बोलावं ते समजत नव्हतं. सगळे ऑफिसर्स खाली बसतात, परंतु सुमित तसाच उभा असतो. तेव्हा पूजाताई म्हणतात, मिस्टर सुमित, खाली बसा. आपल्या आईचा इतक्या वर्षाने आवाज ऐकून सुमित भानावर येतो आणि खाली बसतो. परंतु त्याला जाणीव होते की ही बाई ती नाही जी आपली आई होती. तिच्या आवाजात एक माया होती, प्रेम होतं, पण CEO पूजाताईंच्या आवाजात एक दरारा होता. आपण आयुष्यात काहीतरी करून दाखवलंय याची त्यांच्या डोळ्यात एक झलक होती. पूजाताई सुमितला म्हणतात, मी तुमचं प्रेझेंटेशन पाहिलं, मी तुमच्या ऑफरचाही विचार केला, परंतु हे आमच्या कंपनीसाठी योग्य नाही, म्हणून हे डील आम्ही स्वीकार करू शकत नाही. हे ऐकून सुमितच्या पायाखालची जमीन सरकते, कारण कॉन्ट्रॅक्ट मिळवलं तरच त्याची बढती होणार होती. तो त्याच्या कंपनीचा CEO होणार होता. पण हे कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं तर बढती होणार नाही हे त्याला माहीत होतं. सुमित विचारतो, पण CEO मॅम, तुम्ही असं का म्हणताय? तुमच्या सर्व ऑफिसरांना तर माझं प्रेझेंटेशन आवडलंय आणि या डीलमध्ये तुमच्याही कंपनीचा फायदा आहे. तुम्ही आमचं हे डील का कॅन्सल करताय? हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही का रिजेक्ट करताय? पूजाताई म्हणाल्या, ते तुम्हाला रीतसर कळवलं जाईल. आता तुम्ही जा. बाकीचे सर्व ऑफिसर
कॉन्फरन्स रूमच्या बाहेर जातात, परंतु सुमित तिथेच बसून राहिलेला असतो. तो आईकडे रागाने पाहतो आणि म्हणतो, तू हे सगळं जाणून बुजून करतेस ना? तुला वृद्धाश्रमात सोडून आलो म्हणून त्याचाच बदला घेतेस ना? नाहीतर हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला दुसरं कोणतंही कारण मला दिसत नाही. पूजाताई म्हणतात, मी तुझी आई होते आणि 5 वर्षांपूर्वी माझ्याबरोबर काय घडलं, तू माझ्याबरोबर कसा वागलास, हे मी केव्हाच विसरले आहे. आणि त्याचा बदला घेण्याचा तर काही संबंधच येत नाही. तुला कॉन्ट्रॅक्ट रद्द करायचं कारण दिसत नाही, कारण तू तुझ्या कंपनीचा एक साधा ऑफिसर आहेस आणि मी स्वतः इतकी मोठी कंपनी उभी केली. या कंपनीची CEO आहे. त्यामुळे माझ्या कंपनीसाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे मला कळतं, तुला नाही. सुमित खूप चिडतो आणि म्हणतो, आई, तू हे खूप चुकीचं करत आहेस. परंतु त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच पूजाताई म्हणतात, मिस्टर सुमित, मी तुमच्यासारखी बिनकामाची नाही आणि हे तुमचं घर नाही. आवाज असा मोठा करून बोलू नका, नाहीतर मला सिक्युरिटीला बोलवावं लागेल. सुमित गप्प बसतो. आता आईला बोलून काहीही फायदा नाही हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि तो रागारागाने तिथून निघून जातो. सुमित गेल्यानंतर पूजाताईंच्या डोळ्यासमोर मागील 5 वर्षांचा काळ जातो. सुरुवातीचे 6 महिने त्यांना स्वतःला सावरायला लागले होते. त्यानंतर त्या आश्रमातील बायकांच्या मदतीने फराळ तयार करायच्या आणि यातूनच एका गृहउद्योगाची सुरुवात झाली. मागील 5 वर्षात त्यांनी हा गृहउद्योग या उंचीवर नेऊन ठेवलाय. खूप मेहनत केली. त्यांना अनेकांची साथही मिळाली. आता यानंतर कोणापुढेही हात पसरायचा नाही, कधीही लाचार जगायचं नाही, स्वतःच्या हिमतीवरच जगायचं, असंच त्यांनी मनाशी ठरवलेलं असतं. आणि त्या आपल्या गृहउद्योगाला स्वतःच्या हिमतीवरच संपूर्ण जगभरात न्यायचं असं ठरवतात. सुमित सारख्यांची मदत घ्यायची त्यांना काहीच गरज नसते. मित्रांनो, सुमितच्या आईने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.